महाराष्ट्र हे भारतातील अत्यंत महत्त्वाचं राज्य समजलं जातं, पण असं का? चला जाणून घेऊयात. पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या महाराष्ट्रीयन मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला महाराष्ट्राच्या जीडीपी पासून सुरुवात करूयात. $500 बिलियन जीडीपी सोबत महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राचा जीडीपी पाकिस्तान, बांगलादेश, इराण आणि इराक या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे. यासोबतच न्यूयॉर्क आणि लंडन नंतर सर्वात जास्त 92 बिलियनियर्स महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात राहतात. इतकंच नाही तर भारतातील 81% द्राक्षे सांगली आणि नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये पिकवली जातात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून भारतातील 80% हापूस आंबा येतो. सातारा आणि महाबळेश्वर मधून भारतातील 85% स्ट्रॉबेरी येते. तर नागपूर आणि अमरावती मध्ये भारतातील 40% संत्री पिकवली जातात. या सर्व फळांचे उत्पादन महाराष्ट्रात होते आणि युरोप पासून ऑस्ट्रेलिया पर्यंत निर्यात देखील केली जाते. याच महाराष्ट्राने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले, ज्यांच्या आशीर्वादामुळे बाजीराव पेशव्यांसारख्या योद्ध्याने सलग 41 युद्ध जिंकत हैदराबाद, दिल्ली आणि अफगाणिस्तान पर्यंत भगवा फडकवला. महाराष्ट्रानेच भारताला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि रोहित शर्मा सारखे क्रिकेटर, आशा भोसले आणि शंकर महादेवन यांच्यासारखे गायक दिले. बाकी एका रील मध्ये महाराष्ट्राबद्दल सर्व माहिती तर सांगता येणार नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याची खासियत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा.